आपण त्या मनसंतोष गडाला पूर्ण वळसा घालून त्या दरीच्या तिथून आम्ही जी प्रदक्षिणा पूर्ण केली ती पूर्ण त्या जंगलातून, कारवीच्या जंगलातून पूर्णपणे अशी प्रदक्षिणा घालत आम्ही शिवापूरच्या बरोबर वर असलेल्या बुरुजाकडे आम्ही आता थांबलेले होते. आता आपण पोचलोय बरोबर शिवापूरच्या दिशेने जो बुरुज आहे जिथे निशाण लावलं जात आहे त्याच्या समोर आहोत. त्याच्या खाली बघितल्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूला शिवापूर गाव दिसतोय. इथे बऱ्यापैकी तटबंदी बांधण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, जराची गवतामुळे ती दिसत नाही आहे. आणि इकडचं जर आपण परिसर बघितल्यानंतर नक्की जिथे किमान टेहळणीसाठी काहीतरी बांधकाम केलेलं असू शकेल किंवा टेहळणीसाठी इथे काही मावळे थांबत असावेत. आता बरोबर वरच्या दिशेने आपण बघितलं तर तो बुरुज आहे आणि आपण बऱ्यापैकी प्रदक्षिणा ही 80-85% पूर्ण केलेली आहे. मनसंतोष गडाची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आम्ही त्या दरीकडून मनोहरगडाची प्रदक्षिणा पुढे चालू केली. त्याच्यानंतर कारवीच्या पूर्ण जंगलातून आल्यानंतर आम्ही आता जे आहोत ते बरोबर शिवापूर आणि वसोली गावाच्या वर असलेल्या बुरुजाकडे. इथून बुरुजाच्या खाली जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथून बांधकाम दिसतंय आणि इथून माझ्या होते ते टेहळणीसाठी काहीशी जागा ती दिसते. म्हणजे पूर्णपणे ही बांधलेली जागा आहे. यापूर्वीसुद्धा इथे काही लोक आले असतील, फक्त ती प्रकाश ज्योतात आली नसेल. तरी ती या पुढे काही जणांना जर इच्छा असेल तर ते प्रदक्षिणा करू शकतात. परंतु प्रदक्षिणा करत असताना हातामध्ये किमान एखादा कोयता असावा आणि प्रशिक्षित एखादा गिर्यारोहक घेतल्याशिवाय ही तुम्ही प्रदक्षिणा कंप्लीट करू नका.